पुस्तकं आणि माणूस यांचं नातं अखंड टिकवण्यासाठी आर चॅनेलने SST ज्वेलरच्या माध्यमातून आणलेल्या बोलकी पुस्तकं या खास कार्यक्रमात या रविवारी पाहूयात सुप्रसिद्ध लेखिका शुभांगी मांडे खारकर यांची आई परत भेटली ही कथा. अभिवाचन सौ रूपा दड्डी. पाहायला विसरू नका आर चॅनेल, सर्वांच्या घराघरात, प्रत्येकाच्या मनामनात. नमस्कार. बोलकी पुस्तके या आर चॅनलच्या नवीन एपिसोडमध्ये आपण पुन्हा भेटतोय एका नवीन कथेसह. कथा ऐकण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपण एका पुस्तकाचा परिचय करून घेणार आहोत. पुस्तकाचे नाव गोफ आठवणींचा. लेखिका आहेत शुभांगी मांडे खारकर. 2015 मध्ये दैनिक प्रहारच्या पुरवणीत आठवणींच्या हिंदोळ्यावर या मथळ्याखाली त्यांनी जवळजवळ 2 वर्ष एक सदर लिहिलं. तेच आपल्यासमोर डिंपल प्रकाशनने पुस्तक स्वरूपात आणले, गोफ आठवणींचा या नावाने. ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांनी पुस्तकासाठी प्रस्तावना लिहिली आहे. पुस्तकाला ललित विभागाचा प्रथम पुरस्कार देखील मिळाला आहे. या पुस्तकात एकूण 34 लेख आहेत. पहिलाच लेख आहे तुझ्याशिवाय. मकरंद, लेखिकेच्या आयुष्याचा सहचर. तो अचानक हे जग सोडून गेला. त्याच्याशिवाय जगण्याची शुभांगी आणि तिच्या लेकी हळूहळू सवय करीत होत्या. पण आपल्या माणसाशिवाय जगण्याची का अशी कधी सवय होत असते? त्याची सवय तर सतत आपल्या बरोबरच असते. तेच भाव प्रकट झाले आहेत तुझ्याशिवाय या लेखात. मकरंद गेला म्हणजे तिच्या मुलींचा बाबाही गेला आणि त्यांच्याही आयुष्यात एक पोकळी निर्माण झाली. बाबा म्हणून मकरंद आपल्याला भेटतो लढा माझा माझ्याशीच या लेखामधून. समाजात आजूबाजूला घडणाऱ्या घटना सुद्धा शुभांगीला लिहित करतात. नवऱ्याच्या जाचामुळे स्वतःची बुद्धिमत्ता गुंडाळून ठेवणाऱ्या गीता काकू, कॅन्सरग्रस्त मुलाच्या निधनानंतर त्याची आठवण म्हणून अनाथ मुलांसाठी आपलं घर चालवणारे फळणीकर दाम्पत्य, कुत्र्याचे पिल्लू पाळण्याचा हट्ट करणारा रोहित, आधी समाजसेवा नंतर वडिलांचा व्यवसाय सांभाळणारी आणि प्रौढ वयात एकाकी पण झेलणारी पद्मा, कामवालीच्या मुलाला आपलं समजून प्रेमाने वाढवणारी विना अपत्य मीना, अशी कितीतरी पात्र आणि त्यांच्या गोष्टी वाचण्यात आपण हरवून जातो. आपल्या सणांशी सुद्धा शुभांगीचा आठवणीचा हिंदोळा झुलत राहतो. दहीहंडी फोडण्यासाठी जीव धोक्यात घालणाऱ्या तरुणाईला आवर कसा घालता येईल असा प्रश्न ती विचारते. यावरून समाजाप्रती असलेली तिची संवेदनशीलता आणि भानही दिसतं. तिचं हे सामाजिक भान दिसतं अजून एका लेखातून. कोड, बघणाऱ्यांच्या नजरेतला रोग. यात समाजातल्या कोणत्याही स्तरात कोडाविषयी असणारी भीती, अज्ञान, तिरस्कार आणि यातून कोडग्रस्त व्यक्तीला येणारं नैराश्य याबद्दल शुभांगीने भाष्य केलं आहे. आठवणी काय फक्त व्यक्तींच्या सहवासातूनच निर्माण होतात का? कितीतरी छोट्या छोट्या वस्तूंशी सुद्धा हे आठवणींचे चिवट धागे जोडलेले असतात. शुभांगीच्या लहानपणीच्या निरागस आठवणी सुद्धा अशाच अनेक वस्तूंशी जोडलेल्या आहेत. भिंतीतल्या कोनाड्याशी. एका प्रदर्शनातलं कोनाड्याचं चित्र पाहून तिला आठवतो तो तिच्या मामाचा चौसोपी वाडा आणि त्यातले अनेक कोनाडे. प्रत्येक कोनाडा वेगळा, तशी त्याची आठवणही वेगळी. मनाचे कोनाडे सुद्धा असे आठवणीने गच्च भरलेले. त्याबद्दल लेखिका म्हणते, प्रत्येकाच्या मनातल्या कोनाड्यांची संख्या मात्र वेगवेगळी, आकार वेगवेगळे, तीव्रताही वेगळी. काही गच्च भरलेले, काही भकास. मात्र असे एकही मन नसेल ज्याला कोनाडे नाही. प्रत्येकाच्या कोनाड्यात आहे आठवणींचा साठा. आठवणी सुखाच्या, दुःखाच्या, निराशेच्या हुरहुर लावणाऱ्या, कधी अभिमानाने ऊर भरून येणाऱ्या, तर कधी पश्चातापाच्या आगीत जाळून टाकणाऱ्या. रंग कुठलेही असोत, भाव कुठलेही असोत, कोनाडे भरलेले आहेत हे मात्र नक्की.
आयुष्याच्या सांजवेळी हेच कोन्हाडे साथ देतात, सोबत करतात. देवघरातल्या समईसारखे निवांत अंधाराला दूर लोटणारे आणि कोनाडातल्या तेलाच्या बुदलीसारखे वातीला तेवत ठेवणारे. पुस्तक वाचताना लक्षात येतं की शुभांगीने विणलेल्या आठवणींचा गोफ, आपल्याही आठवणींचे धागे त्यात गुंफत जातो. अतिशय सुंदर आणि वाचण्यासारखं हे पुस्तक. धन्यवाद. यानंतर आपण कथा ऐकणार आहोत, आई परत भेटली. लेखिका आहेत शुभांगी मांडे खारकर, ज्यांच्या पुस्तकाचा नुकताच आपण परिचय ऐकला. नाट्यशास्त्र पदविका प्राप्त आहे त्या. आकाशवाणी औरंगाबाद पुणे येथे कार्यक्रमात सहभाग. MIT पुणे येथे माध्यम समन्वयक म्हणून 10 वर्षे काम केले. सूत्रसंचालन, निवेदन, काव्य वाचन, नाट्य अभिवाचन आणि अभिनय अशा अनेक क्षेत्रामध्ये त्यांनी काम केले आहे. कथा, कविता, लेख यांचे विपुल लेखन, कवडसे गोप आठवणींचा ही ललित पुस्तके प्रसिद्ध आहेत. बेघर हा कथासंग्रह प्रसिद्ध झालाय. प्रहार या वर्तमानपत्रात सलग 2 वर्षे सदर लेखन केले आहे. अनेक नामांकित वर्तमानपत्र, मासिक, दिवाळी अंकांमधून प्रासंगिक आणि सातत्यपूर्ण लेखन त्या करत असतात. आई परत भेटली. थँक्यू नीता. माझ्या मोबाईलवरचा तो मेसेज वाचला आणि मी चक्रावलेच. रात्रीचे 11:30 होते. खरं तर इतक्या उशिरा काही महत्वाचं काम असल्याशिवाय सर कधी कुणाला डिस्टर्ब करत नाही. पण आज इतक्या उशिरा सरांचा मेसेज आणि तोही थँक्यूचा, नवलच आहे. नीताला मनातून खरं तर बरंच वाटलं होतं, कारण सरांकडून मेसेज येणे ही काही नेहमी घडणारी गोष्ट नाहीये. त्यामुळे नीताच्या चेहऱ्यावर हलके स्मित पसरले आणि ती झोपायला गेली. नीता एका मोठ्या कंपनीत नोकरीला होती. तिचा बॉस म्हणजे त्या कंपनीचा कार्यकारी संचालक. मुळातच बडे बाप का बडा बेटा. त्यामुळे तोंडात सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आला असे म्हटले तरी अतिशयोक्ती होणार नाही. दिसायला अतिशय रुबाबदार, बोलण्यात मार्दव आणि ठामपणा यांचा सुंदर मिलाफ, कामात तेज आणि दुसऱ्यांकडूनही तीच अपेक्षा धरणारा अनिकेत जोशी. नीताला आज उठायला जरा उशीरच झाला. मग नेहमीप्रमाणेच पळापळी सुरू झाली. तिचा नवरा सरकारी नोकरीत मोठा अधिकारी, तर मुलगी 4थीत शिकणारी. त्यामुळे सगळ्यांची सकाळ मुंबईच्या फास्ट लोकल सारखी पळणारी, मधले मधले स्टेशन गाळणारी. नीताची सुद्धा उशीर झाला की हीच पद्धत असे. काही काही कामे ती चक्क बाजूला सारते. आवश्यक तेवढेच उरकून कामावर वेळेवर दाखल होते. त्यामुळे बॉस नेहमी तिच्या वक्तशीरपणावर खुश असे. आजही तसेच झाले. तिने भराभर निर्णय घेऊन काही कामे संध्याकाळसाठी म्हणून बाजूला ठेवली आणि रोजच्या गडबडीतही ती छान तयार झाली. सुंदर दिसणं हा तिच्या दृष्टीने तरुणपणापासून मिळालेला हक्कच आहे आणि तो ती रोजच्या रोज बजावते. तिने गुलाबी रंगाची सिल्कची साडी नेसली. त्याला मॅचिंग कानातले, गळ्यात मोत्याची माळ आणि ओठांवर हलकीशी लिपस्टिक. भरगच्च रेशमी केसांच्या सुंदर स्टेपकटवरून तिने परत एकदा कंगवा फिरवला आणि घराला लॅच करून ती लिफ्टमध्ये शिरली. आता मात्र घरासाठीचे मनाचे दरवाजे आपोआप बंद होऊन तिच्या ऑफिसचे विचार सुरू झाले. स्वतःच्या कारने ती ऑफिसला जायला निघाली. आपोआपच आजच्या सरांच्या अपॉइंटमेंट, मीटिंग्स, ऑफिसमधल्या मैत्रिणींचा वाढदिवस असे अनेक विचार तिच्या डोक्यात भराभर फिरायला लागले. पॉश आणि सुंदर इंटेरियर असलेल्या तिच्या ऑफिसमध्ये ती पोहोचली. पुरेपूर आत्मविश्वास असलेली नीता भेटलेल्या प्रत्येकाला हाय हॅलो करत केबिनमध्ये शिरली आणि लगेच शिपाई बोलवायला आला. मॅडम, तुम्हाला सरांनी बोलवलंय. अरे, सर आले? पण आज तर 10:30 नंतर अपॉइंटमेंट ठरली होती. मग
ते काही मला माहित नाही मॅडम, पण मला सकाळी सरांच्या ड्रायव्हरांचा फोन आला आणि मला 8:30लाच ऑफिसला यायला सांगितले. त्याचं सगळं ऐकत बसणं नीताला शक्य नव्हतं. सर लवकर आले म्हणजे आज काहीतरी वेगळं काम असेल का असा विचार करतच ती सरांच्या केबिन मध्ये शिरली. गुड मॉर्निंग सर. मॉर्निंग नीता. नीता, आजच्या सकाळच्या मीटिंग्स पुढे कधीतरी घेता येतील का? कोणाबरोबर आहे बरं मीटिंग? सर, सकाळी आधी लता मानेला 2 मिनिटे द्यावी लागतील. लता माने? काही प्रॉब्लेम आहे का? नाही सर, आज तिचा वाढदिवस आहे. हो, त्यामुळे आधी लता, नंतर केतन वर्मा, केतन इंटरनॅशनल स्कूलचे चेअरमन यांच्याबरोबर मीटिंग. आणि नीता, तू असं कर, आधी तू लताला बोलव, कारण शुभेच्छा सकाळीच द्यायला हव्यात. आपल्या कामाच्या गडबडीत संध्याकाळ कधी होईल ते कळणारही नाही. सरांनी ही एक छान पद्धत सुरू केली होती. सरांचे रोजचे वेळापत्रक इतके भरगच्च असायचे की त्यांना इच्छा असूनही स्टाफशी बोलता यायचे नाही. दिवाळीच्या, वाढदिवसाच्या शुभेच्छा मात्र ते न चुकता देत. त्यानिमित्ताने त्यांना स्टाफशी 2 मिनिटे का होईना पण संवाद साधता येत असे. नीता, पुढच्या मीटिंग्स बघ का कॅन्सल करता येतात का? सॉरी सर, पण केतन वर्मा सरांची वेळ जवळपास महिन्यापासून ठरलेली आहे आणि पुढे 15 दिवस ते युरोपला आहेत, त्यामुळे आज भेटावंच लागेल. त्यानंतर 2 मीटिंग्स आपल्या स्टाफच्या आहेत. दुपारी लंचसाठी मिस्टर सिन्हांबरोबर आपण हॉटेल मेरियटला जाणार आहात. त्यानंतर पुढच्या आठवड्यात तुम्ही एका सेमिनारसाठी बेंगलोरला जाणार आहात. त्याची PPT पाहणे, संध्याकाळी आमदार पाटील यांच्या मुलीच्या रिसेप्शनला जाणे, यातलं काहीच पुढे ढकलता येणार नाही. नीताने दिवसभराचा प्लॅन सरांना सांगितला. ओके नीता, चल लताला बोलव. तिने लताला बोलावून घेतले. सरांनी तिला शुभेच्छा दिल्या, बुके दिला आणि तिच्याशी आत्मीयतेने 2 मिनिटं बोलले. दुपारी 2 पर्यंत नीताची आत बाहेर अशी पळापळ चालली होती. सर लंचसाठी म्हणून जेव्हा गाडीत बसले तेव्हा तिने निश्वास सोडला. जेवणानंतर परत कामाचे चक्र सुरू झाले. संध्याकाळपर्यंत नीता अगदी थकून गेली होती. दिवसभराच्या धावपळीत सरांनी काल थँक्यूचा मेसेज का पाठवला ते विचारायचे राहूनच गेले. त्याआधी 2 दिवस सर ऑफिसला आलेच नव्हते. फोनही बंद होता. त्याबाबतही काही बोलणेच झाले नाही. खरं तर हा विषय काढावा की नाही असेच नीताला वाटत होते, पण बघू नंतर म्हणून तो विषय बाजूला टाकला. घरी जाताना, गाडी चालवताना तिच्या डोळ्यासमोरून अनेक घटना तरळत होत्या. नीता गेल्या 10 वर्षापासून या कंपनीत काम करत होते. ती जेव्हा जॉईन झाली तेव्हा ती सरांच्या वडिलांबरोबर काम करत होती. सिनियर सर म्हणजे एक प्रस्थच होतं. त्यांनी कंपनी एका खोलीतून सुरू केली. आज 30-35 वर्षात त्या एका खोलीचे रूपांतर एका मोठ्या कंपनीत झाले होतं. सिनियर सर म्हणजे कष्टाळू, बुद्धिमान आणि दूरदृष्टी असलेली. बोलणे कमी, काम जास्ती झाले पाहिजे हा नियम स्वतःपासूनच त्यांनी सुरू केला आणि तसेच तो प्रत्येकाने पाळलाच पाहिजे असा दंडक असलेले. अनिकेत म्हणजे सिनियर सरांचा मुलगा. अनिकेत सर जेव्हा अमेरिकेहून MS करून परत भारतात आले तेव्हा सिनियर सरांनी नीताला बोलावून सांगितले, नीता बेटा, अनिकेत अमेरिकेहून आलाय. शिक्षण घेतलंय त्यानं, हुशारही आहे, पण ऑफिसमध्ये वेगवेगळ्या लोकांबरोबर काम करण्याची, त्यांना सांभाळून घेण्याचं, त्यांच्याकडून काम करून घेण्याचं तंत्र त्याला अवगत होईपर्यंत तुमच्यासारखी अनुभवी माणसं त्याच्या जवळ असावी म्हणून तुला तिकडे पाठवत आहे. खरं तर तू इथे चांगली रोळली आहेस. घरी दारीही तुझी खूप मदत होते. अगदी आमच्या होम मिनिस्टरही तुझी नेहमी आठवण काढत असतात. असो, तेव्हा तू आता अनिकेत बरोबर काम करावंस. नक्की सर, मला तुमच्या बरोबर काम करताना खूप शिकता आले, पण तुमची ऑर्डर मी मोडू शकत नाही. अनिकेत सरांबरोबर काम करायला मला नक्कीच आवडेल. थँक्यू सर. खरं तर
नीताला सिनियर सरांबरोबरच काम करायचे होते. पण एकदा एखादी गोष्ट सरांनी ठरवली आणि ती जेव्हा समोरच्या व्यक्तीला सांगतात तेव्हा ती एका अर्थी ऑर्डरच असते, त्यात सहसा बदल होत नाही, हे अनुभवातनं तिला कळालेलं होतं. होम मिनिस्टर बाबत सर जे म्हणाले ते मात्र खरंच होतं. सिनियर सरांच्या मिसेस म्हणजे मोठ्या मॅडम, म्हणजे लाखात एक बाई. दिसायला अतिशय सुंदर, राहणीमान टापटीप, अंगावर मोजकेच पण हिऱ्याचे दागिने आणि चेहऱ्यावर प्रसन्न हास्य. त्यांचे वाचन, शास्त्रीय संगीताची जाण, कुठलाही गाजावाजा न करता त्यांचे अखंड चाललेले समाजकार्य याचे नीताला नेहमीच कौतुक वाटायचे. नीताचे आणि त्यांचे खूप जमायचे. कंपनीतील वार्षिक महोत्सव असो की सिल्कच्या साड्यांची हैदराबादला जाऊन खरेदी करणे असो, त्यांना नीताची कंपनी लागायचीच. वेगवेगळ्या विषयांवर त्या मनसोक्त गप्पा मारायच्या. फक्त अनिकेत सरांचा विषय निघाला की कावराबावर राहायच्या. काहीतरी सांगता सांगता गप्प व्हायच्या. मग संकोचाने नीताही त्यांना काही विचारत नसे. पण नीताला अनेकदा प्रश्न पडे की काय असेल यांच्या मनात अनिकेत सरांबद्दल. विचारांच्या या भोवऱ्यात घर कधी आले हे तिला कळालंच नाही. सकाळी बाजूला टाकलेली कामं आता आवरण्याशिवाय पर्यायच नव्हता. पण मनातल्या मनात नीताची चिडचिड सुरू झाली. आवराआवरी करताना आईचे 4 मिस कॉल येऊन गेले होते. आईला परत कॉल करायला पाहिजे, पण काय बोलावे हा एक प्रश्नच होता. भाऊ आईशी नीट बोलत नाही. वहिनी आणि तिचे तर पहिल्यापासून जमत नव्हते. पण आताशा भावालाही तिच्याकडे पाहायला वेळ नसतो. आई अगदी एकटी पडली आहे. बरं माझ्याकडे ये म्हटलं तर जावयाकडे राहणार नाही, हा तिचा अट्टाहास. काय करावं काहीच कळत नाही. रोज रोज फोनवर त्याच तक्रारी करते आहे. पण ती तरी काय करेल बिचारी. माझ्याशिवाय ती तरी कोणाला सांगणार. विचारांच्या भोवऱ्यात तिला सोफ्यावर कधी डुलकी लागली ते कळलंच नाही. जाग आली तेव्हा सरांचा उद्या सकाळी 9 वाजता ये असा मेसेज आला होता. काय असेल बरे एवढ्या सकाळीच काम, हा विचार करत असतानाच तिला 3-4 दिवसांपूर्वीचा तो प्रसंग आठवला. त्या दिवशी सकाळीच आईचा फोन आला होता. नेहमीच्या तक्रारी, भावावर वहिनीवर केलेले आरोप आणि मग शेवट रडण्याने. सकाळच्या घाई गडबडीत आईचा फोन म्हणजे टेन्शन वाढवणारी गोष्ट असते. तेच टेन्शन घेऊन ती ऑफिसला गेली तर सरांचे 3 मिस कॉल येऊन गेलेले. ऑफिसमध्ये काम सुरू झालं पण मन कशातच लागत नव्हतं. सतत वृद्ध आईचा विचार मनात येत होता. आपण एवढ्या हुशार, कमावत्या, स्वतंत्र विचारांच्या, पण आपल्या आईला आपण मदत करू शकत नाही. तिला मानसिक आधार देऊ शकत नाही आणि भावाला समजावून सांगू शकत नाही. ही टोचणी तिला अस्वस्थ करत होती. नीता, काय झालं? सकाळपासून तुझं लक्ष नाहीये. सॉरी सर, काही चुकलं का? चुकलं काहीच नाही, पण अस्वस्थ वाटतेस. काय झालं? घरी काही प्रॉब्लेम आहे का? हळूवार आणि आपलेपणाच्या स्वरात सरांनी नीताला विचारले तशी ती पटकन व्यक्त होऊ लागली. सर, म्हातारा होणं हा काही गुन्हा आहे का? आपण लहान असताना आपल्या आई वडील आपल्याला प्रत्येक गोष्ट मिळवून देण्यासाठी पैसा, शक्ती, विचार आणि वेळ खर्च करतात. आपलं लग्न झाल्यावर आपण आपल्या पत्नीसाठी, पतीसाठी हेच सगळं करतो. पण मग आपले आई वडील म्हातारे झाल्यावर त्यांना ना तर पैसा पाहिजे असतो ना वस्तू. त्यांना फक्त आपला थोडा वेळ हवा असतो, त्यांची विचारपूस करण्यासाठी, भूतकाळातल्या गमती जमती आठवण्यासाठी, भविष्य काळात आम्ही तुमच्या सोबत आहोत हा मानसिक आधार देण्यासाठी. दिवसाकाठी काही क्षण, एखादा फोन. आणि आपण तरुण मंडळी एवढंही त्यांच्यासाठी करू शकत नाही. नीताच्याने पुढे बोलवेच ना. तिचे डोळे भरून आले, घशाशी औंढा आला, नाकाचा शेंडा लाल झाला. काही क्षण असेच गेले आणि नीताने गालावर ओघळलेले अश्रू पुसले. सरांकडे पाहिले. त्यांच्याही डोळ्याच्या कडा पाणावल्या होत्या. सर जागेवरून उठले
तिच्या जवळ आले. तिच्या पाठीवर त्याने थोपटले. डोक्यावर क्षण दोन क्षण हात ठेवला आणि तडक ते केबिन बाहेर पडले. ड्रायव्हर पार्किंग मध्ये गप्पा मारत बसला होता. तो गडबडला. पीएचा फोन नाही तर साहेब सरळ गाडीजवळ आलेच कसे? त्याने पटकन त्यांना सॅल्यूट ठोकला आणि गाडी सुरू केली. बंगल्यावर गेली. गाडी बंगल्यावर गेली. त्यानंतर 2 दिवस सर ऑफिसला आलेच नाहीत. सरांच्या मेसेज प्रमाणे नीता आज 9 वाजताच ऑफिसमध्ये आली. सगळं ऑफिस अजून सुस्तच होतं. 10 नंतर माणसांची वर्दळ सुरू होती. ती रात्री 8 पर्यंत चालूच असते. 9 वाजून 1 मिनिट झाला आणि तोच बुटांचा परिचित लयदार आवाज कानावर आला. प्रसन्न चेहऱ्याने सर केबिन मध्ये आले. नीताकडे पाहून त्याने कशी आहेस विचारले. गुड मॉर्निंग सर. नीताने त्यांना अभिवादन केले. व्हेरी गुड मॉर्निंग नीता. बस बस सर म्हणाले. इतक्या वर्षांच्या अनुभवावरून नीताने ताडले होते की आज काहीतरी विशेष घडले असणार. त्याशिवाय सर इतके हसणार नाहीत. म्हणजे हसतमुख असतात, पण आज काहीतरी नक्कीच खास बात आहे. बस नीता. आणि हो, थँक्स. अरे, त्या दिवशी मेसेज, आज प्रत्यक्ष थँक्स. काय असेल सरांच्या मनात? नीता नुसता अंदाज करत बसली. नीता, आज मी खूप खुश आहे. म्हणजे खरं तर 2-3 दिवसांपासून मी खुश आहे. तुला मी त्या आनंदाचे कारण कालच सांगणार होतो, पण तू काल इतक्या अपॉइंटमेंट्स घेऊन ठेवल्या होत्यास. असो, पण आज सांगतो. थँक्स नीता. तुझ्यामुळे मला माझी आई परत मिळाली. मध्यंतरीच्या कित्येक वर्षांपासून माझ्यापासून दुरावलेला तो आनंद, ते समाधान तुझ्यामुळे मला परत मिळाले. सर, पण मला कळत नाहीये माझ्यामुळे कसं काय? हा अगं, तेच सांगतोय मी तुला. त्या दिवशी तू खूप अपसेट होतीस. तुझ्या घरी नक्की काय झालं हे मला माहिती नाही, पण कुणातरी वृद्ध व्यक्तीच्या बाबतीत काहीतरी घडले आहे आणि त्याचे तुला दुःख, मनस्ताप होतोय एवढेच कळाले. माहित नाही का, पण मला तुझ्या बोलण्यातले एक वाक्य फारच जिव्हारी लागले. आपण आपल्या वृद्ध आई वडिलांना थोडाही वेळ देऊ शकत नाही. या तुझ्या वाक्याने मी फार अस्वस्थ झालो. तुझ्याशी न बोलताच घरी गेलो. गाडीत विचार करत होतो की आपण आपल्या आईबाबांसाठी किती वेळ देतो. बाबा अजूनही कंपनीत 10-10 तास काम करतात, पण आई. आमची कंपनी उभी करताना बाबांनी रक्ताचे पाणी केले हा इतिहास सांगितला जातो. पण मग घरातले सगळे व्यवहार, येणारा जाणारा, आधी 1 बंगला, मग 2 बंगले, मग शेती, सोनं नाणं, गाड्या घोडे, हा सगळा वाढता वाढता व्याप तिने लिलया पेलला. याची साधी दखलही घेतली जात नाही आमच्याकडून. आम्हाला आमच्या मीटिंग्स, प्रोजेक्ट, प्रवास आणि पार्ट्या यातून तिच्यासाठी वेळ काढावा हे का नाही सुचलं? तिने कधी तक्रार नाही केली, कधी कशाचे कमीही पडले नाही तिला. पण मायेची ऊब आम्ही तिच्याकडून भरपूर उपभोगली आणि आता तिला ती आमच्याकडून देताना का कमी पडतो आम्ही? असे विचार एकामागून एक येत गेले आणि मी प्रचंड अस्वस्थ झालो. कित्येक वेळा रात्री अपरात्री प्रवासातून घरी आल्यावर आईच्या खोलीतला दिवा दिसायचा. तेव्हा वाटायचे आईच्या खोलीत जावे, तिची चौकशी करावी. पण मग कधी वाटायचे तिला झोप लागली असेल तर नको उठवायला. कधी वाटायचे उद्या महत्वाची मीटिंग आहे, लवकर झोपूयात, आणि राहूनच जायचं. आज जाणवले की तो दिवा आणि माझी आई दोन्ही माझ्या काळजीपोटी जळत होते. सरांचा आवाज भरून आला होता. नीताला काय बोलावे काहीच सुचत नव्हते. नीता, मग मी ठरवले, माझ्या घरच्यांसाठी मी वेळ देणार. पहिला नंबर माझ्या आईचा. दुसऱ्या दिवशी लवकर उठलो. अगदी गजर लावून सकाळी 5ला. मला माहिती आहे आई 5:30लाच उठते. तिच्या आधी उठून प्राजक्ताची फुले वेचून ठेवली आणि पायरीवर बसून तिची वाट पाहत राहिलो. अरे अनिकेत, आज सकाळीच उठलास का रे? आज कुठे गावाला जायचं आहे की काय? आणि फुलं कशाला गोळा करत बसलास? मी केली असती ना गोळा.
आई, आज अतिशय महत्वाची मीटिंग आहे, खूप महत्वाची. हा अगं बाई, हो का? कुणे मोठ्या माणसाबरोबर आहे का? अरे बाबा, मग जा की, तू तयार हो. आणि अरे किती दगदग करतोस, जरा जीवाला जप रे. हो आई, खूप मोठी व्यक्ती आहे ती, माझ्यासाठी अतिशय महत्वाची. आईने माझ्याकडे मायेने पाहिले. ती माझ्यासाठी चहा करायला स्वयंपाकघरात गेली. मी तिच्या पाठोपाठ आत गेलो. पाहिलं तर जाणवलं किती केस पांढरे झाले तिचे आणि थोडी वाकल्यासारखी वाटते का. अरे, आम्ही एकाच घरात राहतो तरी मला लक्षात कसं आलं नाही हा बदल. आई, चहात आलं आणि गवती चहा टाक बरं का, आणि मस्त उकळू दे. चहाचा वास घरभर दरवळला पाहिजे. अरे वा, आज कशी काय बुवा त्या जुन्या चहाची आठवण झाली. नाहीतर आजकाल तुमचा चहा आजारी माणसाच्या चेहऱ्यासारखा म्हणजे फिक्कुटलेला असतो. आईने टिप्पणी जोडली आणि मलाच हसू आलं. आणि आई, आज मस्तपैकी बटाटा पोहे आणि हो, जरा शिरा पण कर ग. कित्येक दिवसात खाल्लाच नाही. डाएट डाएट म्हणून आवडीचं खाणं बाजूलाच पडतंय हल्ली. आई माझ्या जवळ येऊन बसली. तिचे डोळे माझ्यात काहीतरी शोधत होते. कदाचित माझ्यातला तिचा अनिकेत ती शोधत होती की काय कुणास ठाऊक. बोलली काहीच नाही, फक्त माझ्या डोक्यावरून तिने हात फिरवला आणि उठून चहा गाळायला ती ओट्यापाशी गेली. पाठमोरी असली तरी खांद्यावरून ओढून घेतलेल्या पदराने तिने नक्कीच डोळे पुसले असणार हे मला जाणवत होतं. त्या दिवशी आईने बनवलेले बटाटा पोहे आणि शिऱ्यावर आडवा हात मारता मारताच मला एक भन्नाट कल्पना सुचली. माझे दोन्ही मोबाईल मी बंद केले. सुचित्राला सांगितले, आज मी आणि तुझी सासू दिवसभर बाहेर जाणार आहोत. तिने मोठ्या डोळ्यांनी आश्चर्याने माझ्याकडे पाहिली. तिने 4 प्रश्न विचारायच्या आत मी नंतर सांगतो म्हणून माझी सुटका करून घेतली. आईच्या खोलीत जाऊन आईला सांगितले, 15 मिनिटात तयार हो, आपल्याला बाहेर जायचे, फक्त तुला आणि मला. अरे, पण तुला कोणा महत्वाच्या आणि मोठ्या माणसाला भेटायला जायचे ना? मग हे अचानक मध्येच काय सुचले तुला? आणि जायचे आहे कुठे आपल्याला? ती महत्वाची आणि मोठी व्यक्ती म्हणजे तू आहेस आई. कित्येक दिवसात काय, महिन्यात मी तुला निवांतपणे भेटलोच नाही ग. चल, आज आपण दोघेच बाहेर जाऊ, खूप गप्पा मारूयात, भटकूयात. आईने माझा हात हातात धरला. तिच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहू लागल्या. अरे, माझी काही तक्रार नाहीये रे बाळा. मला कळतंय तुला खूप कामं असतात. तू तुझ्या वडिलांच्या बरोबरीने कंपनीचा डोलारा सांभाळतोयस आणि एकदा डोलारा उभारला की ते सांभाळणारे अनेक हातही सांभाळावे लागतात. तुझ्या कर्तृत्वाचा मला अभिमानच आहे रे अनिकेत. पण हे कौतुक तुझ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी, तुझ्या चेहऱ्यावरून हात फिरवण्यासाठी, तुझी दृष्ट काढण्यासाठी माझी आणि तुझी निवांत गाठच पडत नाही, म्हणून वाईट वाटतं, बाकी काहीच नाही. पण मग आई, हे तू कधी बोलली का नाहीस? कधी रागावली का नाहीस माझ्यावर? मला रागावण्याचा, समजावण्याचा तुला हक्क नाहीये का? आहे रे बाबा, पण मुलं जशी जशी मोठी होतात ना, तशी तशी ती आपल्या रागावण्याने दुखावणार तर नाहीत ना, ही भीती जास्ती असते. कारण अनिकेत, दुखावलेले दुरावतात, ही जनरीतच आहे. आई, काय बोलतेस हे? मी तुझ्यापासून दुरावेल अशी भीती वाटते का तुला? अगं, असा विचारही मनात आणू नकोस. मी कधीही तुझ्यापासून दुरावणार नाही. मी गाडी काढली. मी आणि आई, फक्त आम्ही दोघेच. आई म्हणत होती प्रवासात काहीतरी खायला लागेल, बरोबर काहीतरी घेते. पण मी तिला सांगितलं, नाही आई, आज फक्त तुझ्या आणि तुझ्या आवडीचे आपण खाणार आहोत. आईला बासुंदी खूप आवडते. माझ्या एका मित्राच्या हॉटेलमध्ये मी त्याप्रमाणे मेनू सांगितला. आम्ही तिथे गप्पा मारत मारत खूप जेवलो. खरं सांगू नीता, खूप जेवलो असं नाही, पण गप्पांमुळेच पोट भरलं, हे खरं. तिथून आईच्या आवडीच्या साडीच्या दुकानात मी आईला हट्टाने घेऊन गेलो.
मी लहान असताना आई मला हट्टाने सोबत म्हणून घेऊन जायची, कारण बाबांना तेव्हा वेळ नसायचा. मी तेव्हा कंटाळून जायचो. पण आज अगदी विरुद्ध झालं. तेव्हा हट्ट तिचा होता आणि आज हट्ट माझा. कंटाळा मात्र कुणालाच नाही. आणि साडीच्या दुकानातली जोडी पण तीच, आईची आणि माझी. संध्याकाळी दिवे लागणीला घरी आलो तेव्हा मन तृप्त झालं होतं. किती विषय, किती गोष्टी, किती नाती आणि किती आठवणी यांची परत एकदा उजळणी झाली होती. खूप खूप कमावल्याचे समाधान वाटत होते. रात्री आईचे तेच मऊसूत हात माझ्या विरळ झालेल्या केसांमधून मायेने फिरत होते आणि माझे फक्त सह्याजीराव असणारे हात आज कित्येक वर्षांनी तिच्या तळपायावर फिरत होते. नाळ तुटली तरी नात्याने जोडलेले गेलेलो आम्ही मायलेक आज एकाच छताखाली राहूनही खूप दिवसांनी परत एकदा मनाने जवळ आलो होतो. नीता, तू त्या दिवशी तुझा मनस्ताप माझ्यापाशी व्यक्त केला नसतास तर माझी आई मला परत एकदा भेटली नसती ग. तेव्हा नीता, थँक्यू व्हेरी मच.